नमस्कार सर्वांना, भोगी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर हे बघा मित्रांनो, आपण आलेलो आहे आज शेतामध्ये. भोगी असल्या कारणाने आपल्याला थोडेसे हरभरे व काही भोगीला लागणारे जे माळवे आहे, जसे काही वालाच्या शेंगा, मेथीची भाजी न्यायची आहे. तर आपण आलेलो आहे जवळच्या शेतामध्ये आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर चला बघू आपण हरभरे हुरड्यात आले की नाही अजून. हे बघा, इथे बिबीचं झाड आहे बघा. संक्रांतीला बिबीच्या झाडाचं पण खूप महत्त्व आहे, परंतु बिबा अजून हिरवेच आहेत. यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे लेट झालेले बिबा पण बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि अशा प्रकारे आपला गहू निसवलेला आहे बघा मित्रांनो. आपण पोलो मारला होता यावरती. मोवा क्लिअर चक झालेला आहे पूर्ण. आणि आज थोडं आबाट पण निघलेलं आहे मित्रांनो, हे बघू शकता. अशा प्रकारे आबाट निघलेलं आहे. तर चला बघू आपण हरभरे. हे बघू शकता मित्रांनो, घाटे आलेले आहेत, परंतु कवळे आहेत ते अजून. हे बघू शकता थोडेफार झालेले आहे निंबर, ते घेऊ शकतो आपण. कवळे आहेत ते अजून खूप. आणि हे बघू शकता मित्रांनो, कुठलंही आळी वगैरे मावा काहीच नाही राहिलेला. आपण फवारणी केली होती यावरती पाठीमागे 8 दिवसापूर्वी. इमामॅक्टिनची फवारणी केली होती, त्यामध्ये बुरशीनाशक होतं. हे M45 एकदम साधारण फवारणी होती. हे बघा, या ठिकाणी खाल्लेलं आहे आळी नाही, परंतु आळी नाही होती सुरुवातीला. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, अशा प्रकारे आपला गहू पूर्ण निसवलेला आहे. आणि त्यावरती मावा पण नाही राहिला आता. खूप मावा आला होता त्याच्यावरती. आपण फवारणी घेतली होती पोलोची. माव्यासाठी रानबाण उपाय एकदम झिरो झालेला आहे मावा. आणि आता जे येणार आहे समोरचं जे आपाटाचं जे वातावरण आहे, ते पण त्याला पण सामोरं जाऊ शकतो. आता प्रतिकार क्षमता जास्त असते पोलोमध्ये आणि जास्त दिवस रिझल्ट हा टिकून राहतो. आणि बघा, आपण अशा प्रकारे मेथीची भाजी घेत आहे. तर हे बघा मित्रांनो, याच ठिकाणी मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं, खूप असा मावा होता. पूर्ण पानं काळे झाले होते गव्हाचे आपले याच लवणामध्ये. म्हणजे इकडून पाणी जास्त तुंबतं ना, आणि दांड पण आहे इकडे खाली जाण्यासाठी या खालच्या वावरात. तर इकडे खूप मावा आला होता. तर बघू शकता तुम्ही, आता पूर्ण क्लिअर झालेलं आहे. 8 दिवसामध्ये छान असा रिझल्ट आलेला आहे. आणि हे बघा मित्रांनो, आता मी सांगतोय म्हणून तुम्ही पोलोचीच फवारणी घेतली पाहिजे असं काही नाही. माझ्याकडे पोलो हा उरलेला होता कपाशीचा, त्यामुळे मी पोलोची फवारणी घेतली होती. तर तुम्ही कुठलेही मोव्याचं जे औषध आहे ते घेऊन आणि फवारणी करू शकता. फवारणीची खूप जरूरत आहे सध्या, कारण की
कायमस्वरूपी हे बदलते वातावरण, या बदलत्या वातावरणामध्ये कधी आभाळ येते तर कधी वातावरण क्लिअर असते, त्यामुळे आपल्याला फवारणी घेणे हे खूप गरजेचे असते. तुम्ही कुठलंही मोळ्याचं औषध घेऊ शकता, ॲसिटिमाप्राइड वगैरे असं घेऊन आणि फवारणी करायला पाहिजे. फवारणी जर नाही केली तर उत्पन्नामध्ये खूप अशी घट येत असते मित्रांनो. तर चला, तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल कपाशीचं उरलेलं वगैरे, तर कुठल्याही पिकाचं चालेल, मोव्यासाठी जे औषध आहे ते तुम्ही मारू शकता. तर हे बघा, नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे आता घरी आणि चालू झालेलं आहे आपलं काम. तर चला, आता आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आपली आणि आज भोगी पण आहे. आज दिवसाची लाईट आहे, मोटर पण चालू झाली असं ना आपली, आज ऑटोवरती लावून दिलेली आहे. सध्या लगन सराई चालू झालेली आहे, त्याच्यामुळे ग्राहकांना अर्जंट कपडे पाहिजे असतात. हा ड्रेस आपल्याकडे कालच आला होता आणि आपण आज लगेच तयार करीत आहे मित्रांनो, कारण की त्यांना वापरण्यासाठी कपडे नाही आहेत, त्यामुळे ते अर्जंट डिलिव्हरी देणं आहे ड्रेसची.